श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मागील भागात आपण पाहिलं की अमर वाणीला जबरदस्ती लग्नासाठी तयार करत होता. तिचा नकार ऐकून चिडून तिच्या दिशेने येत होता. तर आता तो तिच्यासोबत काय करणार, काय होणार तिच्यासोबत हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 8. अमर हळूहळू वाणीच्या समोर येऊन उभा राहिला. तिने भीतीने गच्च डोळे बंद करून घेतले होते. तो तिच्या किती जवळ उभा आहे तिलाही कळेना, पण त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. तिने खाडकन डोळे उघडले, घाबरून एकसारखी त्याच्याकडे बघू लागली. काय करतील हे आता? इतके जवळ का आलेत? माझ्या बोलण्याचा राग आलाय का, की लग्नाला नकार दिलाय म्हणून? नो देवा, यांना दूर ठेव माझ्यापासून. मामा पण घरी नाहीयेत आज. ती घाबरून मनातल्या मनात बडबड करत होती. ती त्याच्याकडे एकसारखी बघत होती. तोही तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता. तो तसाच थोडा खाली वाकला तसा तिचा श्वास घशात अडकला आणि क्षणात ती त्याच्या खांद्यावर उलटी लटकलेली होती, कारण अमरने तिला खांद्यावर उचलून घेतलं होतं. काय करताय तुम्ही? सोडा मला, सोडा म्हणते ना. वाणी त्याच्या पाठीवर बुक्क्या मारत होती, पण तो न थांबता तिला घेऊन घराच्या बाहेर पडला. बऱ्या बोलाने माझं ऐकलं असतं तर मला अशी जबरदस्ती करावी लागली नसती. अमर पुढे चालत निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. जबरदस्ती? कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? हे बघा, मला खाली सोडा, नाहीतर मामांना कळालं तर तुमची काही खैर नाही. वाणी चिडून म्हणाली. तोपर्यंत ते गाडीजवळ आले होते. जॉनने पटकन गाडीचा मागचा दरवाजा उघडला. तुझ्या मामाची टांग, अमर तिला उत्तर देत म्हणाला. त्याने तिला गाडीत बसवलं आणि तोही येऊन बसला. तसं जॉनला वाटलं की तो चुकून मामाची टांग बोलला. बॉस, ते नानाची टांग असं आहे, जॉन म्हणाला. तसा अमरने त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकला. तुला सांगितलं ते काम केलं का? अमरने थंड आवाजात त्याला विचारलं, पण त्याच्या थंड आवाजाने जॉन जागीच गोठला. येस बॉस, सगळं काही झालंय. जॉन घाबरत म्हणाला. ठीक आहे, चला मग, अमर कडक आवाजात म्हणाला. तसा जॉन घाबरत पटकन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. घाईघाईतच त्याने कार चालू केली आणि रस्त्याला लागला. कुठे नेताय तुम्ही मला? काय चाललंय तुमचं? वाणी चिडून बोलत होती आणि तिच्या बडबडीने तो वैतागला होता. ती शांत बसायचं नावच घेईना. तू शांत बसतेस का जरा? त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं. का बसू मी शांत? कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? का घेऊन चाललायत? काहीच सांगत नाही आहात तुम्ही, मग का शांत बसू मी? वाणी अजूनच चिडत म्हणाली. तसा त्याने त्याच्या खिशातून छोटा रुमाल काढला आणि तिला पलटवून तिच्या तोंडावर बांधला. तशी ती अजूनच घाबरली. घाबरून ती त्याचा हात थांबवायचा प्रयत्न करू लागली. तोंड बंद झालं तर आता हात चालू केलेले तिने. त्याने तोंड बांधून तसेच पाठीमागून तिचे हात धरले. जॉन, तुझा रुमाल दे जरा, अमर म्हणाला. तसा त्याने काहीच न बोलता त्याचा रुमाल काढून दिला. अमरने तिचे दोन्ही हात आपल्या एका हातात धरून त्याच्याकडून रुमाल घेतला आणि तिचे दोन्ही हात बांधले. हात बांधल्यावर मग तिने पाय चालवायला सुरुवात केली. तसा त्याने तिच्या पायांवर आपला पाय टाकला. आता मात्र तिची सगळीकडूनच कोंडी झाली. गप्प बसून रडल्याशिवाय पर्याय नव्हता आता तिच्याकडे. ती शांत झाली बघून अमरने तिच्याकडे पाहिलं. डोळे सुजले होते तिचे रडून रडून.
त्याला तिच्याकडे बघून वाईट वाटलं. माफ कर वाणी, पण तुला त्या मित्तलच्या तावडीतून वाचवण्यासाठी आपलं लग्न होणं गरजेचं आहे. तू माझ्यापासून वेगळी झाली तर तो तुला उचलून नेणारच झाला. तुला वाचवण्यासाठी हाच एक पर्याय होता माझ्याकडे. लग्न झालं की तुला नेहमी माझ्या नजरेसमोर ठेवेन मी. मग कोणी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही. त्या मित्तलला तर मी जिवंतच सोडणार नाही. एकदा भेटू दे फक्त तो. अमर रागात मुठी आवळत म्हणाला. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका मंदिरासमोर जाऊन थांबली. अमरने खाली उतरून वाणीला बाहेर काढलं. वाणीने समोर पाहिलं आणि तिचे डोळेच मोठे झाले. मंदिराच्या आवारात लग्नाचं साहित्य ठेवलेलं होतं. भटजीही येऊन बसलेले होते. वाणीला जे कळायचं ते कळून गेलं. तशी तिची सुटण्याची धडपड चालू झाली. ती बळ लावून स्वतःला मागे ओढत होती, पण अमरने तिला पक्क पकडून मंदिराकडे चालवलं होतं. भटजींना हे काय चाललंय काहीच कळेना. यजमान, हे काय आहे? तुम्ही या मुलीच्या मनाविरुद्ध तिच्याशी लग्न करताय. तिची मर्जी नसताना तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत. मी नाही लावणार हे लग्न. भटजी जाग्यावरून उठत म्हणाले. तसा जॉनने त्यांच्यावर गन ताणली. ए पंडित, गुपचूप जाग्यावर बस आणि लग्न लाव, नाहीतर गोळी तुझ्या डोक्याच्या आरपार घुसेल. चल बस पटकन. जॉन रागात गन ताणत म्हणाला. तसे ते भटजी जीवाच्या भीतीने लगेच खाली बसले. वाणीला तर काहीच कळेना. जॉनच्या हातात गन पाहून ती जास्तच घाबरली होती. नक्की कोण आहे हा अमर? हा विचार तिच्या मनात येऊन गेला. अमरने वाणीला खाली पाटावर बसवलं. वाणी अजूनही सुटण्याची धडपड करत होती. अमरही तिच्या एका बाजूने हात धरून दुसऱ्या पाटावर बसला. वाणीचं तोंड आणि हात अजूनही बांधून ठेवलेले होते. भटजींकडे बघून नकारार्थी मान हलवत होती, पण भटजी काहीही करू शकत नव्हते. ते गुपचूप समोर बघून लग्न लावून देत होते. त्यांच्या एका एका मंगलाष्टकाच्या ओळीने तिची धडधड वाढत होती. शेवटी मंगलाष्टका थांबली. अमर निर्विकारपणे बसलेला होता. हे घ्या, नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला, भटजी म्हणाले. तसं अमरने त्यांच्याकडून मंगळसूत्र घेतलं. तिच्या गळ्यात घालायला जाणार तर ती मागे मागे होऊ लागली. अमरने वैतागून एका हाताने तिची मान पकडली आणि दुसऱ्या हाताने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे सिंदूर नवरीच्या भांगेत भरा. भटजींनी सिंदूरची डबी पुढे करत म्हणाले. अमरने बोटांच्या चिमटीत घेऊन तिच्या भांगेत कुंकू भरलं. आता उभे राहून 7 फेरे घ्या, भटजी म्हणाले. तसा अमर उभा राहिला, पण वाणी अजूनही नकार देत होती. हा शेवटचा विधी तरी नको व्हायला म्हणून ती प्रयत्न करत होती. अमरने तिच्या दंडाला धरून उभं केलं, पण ती चालायला तयार होईना. मग त्याने पाठीमागून बांधलेले तिचे हात सोडले आणि समोरून बांधले. तिला दोन्ही हातांवर उचलून घेतली आणि त्या छोट्याशा अग्निकुंडाभोवती फेऱ्या मारू लागला. भटजी सप्तपदींचे मंत्रोच्चार करत होते आणि अमर एक एक वचन देत पुढे चालला होता. वाणी तो वचन देताना एकटक त्याच्याकडे बघत होती. त्याला ते मंत्र कळत नव्हते, पण तो स्वतःचे वचन तिला देत होता. पहिला फेरा. मी वचन देतो वाणी, तुझ्या सुखादुःखात मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. दुसरा फेरा. मी वचन देतो वाणी, तुझा हात मी कधीच सोडणार नाही. तिसरा फेरा. मी वचन देतो वाणी, तू कायम माझीच राहशील आणि मी कायम तुझाच राहीन. चौथा फेरा. मी वचन देतो वाणी, मी मेलो तरी तुझ्यावरच प्रेम करत राहीन. पाचवा फेरा. मी वचन देतो वाणी, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन, तुझं प्रोटेक्शन करेन. सहावा फेरा. मी वचन देतो वाणी, जोपर्यंत तुझी इच्छा होणार नाही माझ्याकडून तुला शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही. सातवा आणि शेवटचा फेरा.
मी वचन देतो वाणी, तुझा विश्वास मी कधीच तोडणार नाही, तुला धोका दगा देणार नाही. वचन घेऊन झाल्यावर त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती. न जाणे का त्याच्या स्पर्शात तिला अमाप प्रेम फील होत होतं. हे 7 वचन तो प्रत्येक फेरी घेताना मोठ्याने उच्चारत होता, जेणेकरून वाणीला आणि मंदिरातल्या त्या महादेवांनाही ऐकायला जाईल. आता त्याच्या या वचनांचे आणि लग्नाचे महादेव साक्षी बनले होते. त्याने तिला खाली उतरवलं. तशी ती भानावर आली. त्याच्याबद्दलची चीड अजूनही होतीच. त्यामुळे तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. अमर महादेवांच्या आणि भटजींच्या समोर हात जोडून नमस्कार केला. भटजींना दक्षिणा देऊन ते घरी जायला निघाले. काय होईल जेव्हा निशांतला हे सर्व समजेल? घेईल का निशांत त्याला समजून? करेल का तो त्याचं लग्न मान्य? काय होईल जेव्हा वाणीला त्याचं खरं आयुष्य माहीत होईल? आणि विशेष म्हणजे ती हे लग्न मान्य करेल का? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील.